नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही जनरल नॉलेजचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. जीएसटी विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 2. नवी दिल्ली येथे आयोजित जीएसटी विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 3. पोलद क्षेत्रातील भारताच्या पहिल्या हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर ज्योतिरादित्य सिंधिया. प्रश्न क्रमांक 4. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते कोठे देशातील पहिल्या पोलाद क्षेत्रातील हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर हिसार येथे. प्रश्न क्रमांक 5. जलविज्ञान सर्वेक्षणासाठीचा भारताबरोबरचा करार कोणत्या देशाने स्थगित केला आहे? उत्तर मालदीव देश. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या उद्योग समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वनतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे? उत्तर रिलायन्स उद्योग समूहाने. प्रश्न क्रमांक 7. रिलायन्स उद्योग समूहाने कोणत्या राज्यामधील जामनगर येथे वनतारा हे प्राण्याचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे? उत्तर गुजरात राज्य. प्रश्न क्रमांक 8. इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? उत्तर हिमाचल प्रदेश राज्य सरकार. प्रश्न क्रमांक 9. हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेल्या इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजने अंतर्गत महिलांना प्रति महिना किती रुपये दिले जाणार आहेत? उत्तर 1500 रुपये. प्रश्न क्रमांक 10. देशातील पहिला सरकारी समर्थित OTT प्लॅटफॉर्म कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केला आहे? उत्तर केरळ राज्य सरकारने. केई पनायोर हा नवीन जिल्हा कोणत्या राज्याने घोषित केला आहे? उत्तर अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 12. भारतात राष्ट्रीय जन औषधी दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर 7 मार्च रोजी. प्रश्न क्रमांक 13. भारतात 7 मार्च हा कधीपासून राष्ट्रीय जन औषधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर 2019 पासून.